हॅलो फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं मी माझ्या या माय होमली वाईफ पूजा या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे फिश फ्रायची रेसिपी. ही अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. याला कोणत्याही प्रकारचं वाटण लागत नाही. सो तुम्ही माझी ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे अर्धा किलो मासे घेतलेत. माशांना छान स्वच्छ धुवून घ्यायचं. तुम्ही 2 पाण्यानेही धुवून घेऊ शकता. त्यानंतर काय करायचं, माशांना असं छान लिंबानी मॅग्नेट करून घ्यायचं. मी इथे फक्त लिंबाचा वापर करते मॅग्नेट करण्यासाठी. मी अख्खं एक लिंबू घेतलेला आहे. अर्धा लिंबू एका बाजूने मॅग्नेट करायचं आणि अर्धा लिंबू माशाच्या दुसऱ्या बाजूनं लावून घ्यायचं आणि हे मॅग्नेट करण्यासाठी तुम्ही एक अर्धा तास साईडला ठेवून द्या. याच्याने काय होतं, लिंबू छान मुरतं माशांमध्ये आणि माशाला एक छान चव लागते. त्यामुळे काय करायचं, एक अर्धा तास तुम्ही हे साईडला ठेवून द्या. त्यानंतर एक अर्ध्या तासानंतर मी इथे कढई घेतलीये. कढई गरम करायला ठेवलीये. थोडंसं पसरटच भांडं घ्यायचं. आता मी कढईमध्ये 4 चमचे तेल टाकून घेतेय. माशांना तेल थोडंसं जास्तच टाकायचं. याच्याने काय होतं, ते तेल माशांच्या असं आतपर्यंत जातं. आपला जो मसाला असतो तो माशांच्या असं आतपर्यंत जातो आणि ते खूप छान लागतात चवीला. सो इथे तेलाचा वापर थोडासा जास्त करायचा आहे. तेल छान तापलं की त्याच्यामध्ये मी इथे घरगुती काळा मसाला, आपला ठेवणीतला जो मसाला असतो तो टाकतेय. 1 चमचा भरून टाकलाय. याच्याने काय होतं, हा माझा मसाला खूप झणझणीत आहे त्यामुळे मी 1 चमचा मसाला टाकलाय. मी बाकी काहीही टाकत नाहीये. त्यानंतर मी इथे थोडीशी हळद टाकतेय. त्यानंतर चवीनुसार मीठही आपण तेलातच टाकून घ्यायचं. आता मी इथे जवळपास एक अर्धा ते पाऊण चमचा मीठ टाकलंय. त्यानंतर काय करायचं, हे सर्व तेल आहे ते कढईला सर्व बाजूनी असं लावून घ्यायचं. याच्याने काय होतं, मासे चिटकत नाहीत भांड्याला. नाहीतर तेल नसलं तर ते मासे असे चिटकून राहतात आणि जेव्हा आपण असे मासे उलटायला जाऊ तेव्हा ते तुटू शकतात. त्याच्यामुळे हे असं तेल सगळीकडे छान लावून घ्यायचं कढईला आणि गॅस लहान ठेवायचा. याच्याने काय होतं, आपला मसाला जो आहे तो करपत नाही. सो असं आपला मसाल्याचा असा छान वास आला, असं छान मसाला भाजला गेला तेलामध्ये की मग याच्यामध्ये माशाचे एक एक असे पीस आपल्या हातांनी सोडून द्यायचे. असे ठेवून द्यायचे एक एक पीस. आता तुमची क्वांटिटी किती आहे त्यानुसार तुम्ही, म्हणजे तुम्हाला किती मसाला आवडतो खायला त्यानुसार तुम्ही मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता आम्हाला थोडंसं तिखट खायला आवडतं त्यामुळे मसाल्याचा वापर इथे थोडासा जास्त केलाय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला कमी जास्त करू शकता. सो बिना वाटणाची, बिना लसणाची, बिना आल्याची ही भाजी खूप सुरेख लागते, खूप छान लागते. तुम्ही नक्की करून बघा, 1 नंबर लागते ही भाजी. माझी सगळ्यात फेवरेट आहे. सो आता हे असे मासे लावून घ्यायचे सर्वीकडे आणि जेव्हा आपण ते मासे असे ठेवू त्यावेळी काय करायचं, हे असे मासे असे सरकवायचे. तेलामध्ये तो पीस ठेवला गेला पाहिजे. त्या मास्याला मसाला असा छान कोट झाला पाहिजे. त्यामुळे मासे ठेवताना तुम्ही काळजी घ्या की तेल तुमच्या हाताला लागणार नाही, कारण की हात भाजू पण शकतो. त्यामुळे अगदी सावकाश करायचंय. कोणत्याही प्रकारची घाई गडबड करायची नाहीये यावेळेस. सो आता असे मासे छान लावून घेतेय. मासे असे छान लावून घेतले की एक 5 मिनिटासाठी असेच मासे सोडून द्यायचे. याच्याने काय होतं, मासे छान शिजतात एका साईडनी आणि मग 5 मिनिटानंतर दुसऱ्या साईडला आपण पलटून घेऊया. आणि मासे शिजण्यासाठी इथे तुम्ही त्याच्यावरती ताट ठेवू नका. याच्याने काय होतं, ताट जर तुम्ही ठेवलं माशांवरती तर त्याला पाणी जास्त सुटतं ताटाला आणि ते सगळं पाणी कढईत पडतं. मग काय होतं, ते मासे असे पाण्याचं प्रमाण जास्त होतं, कारण माशांमध्ये ऑलरेडी खूप पाणी असतं. त्याला कोणत्याही प्रकारच्या पाण्याची गरज नसते शिजताना आणि आपण इथे फ्राय करतोय त्यामुळे ताट याच्यावरती ठेवू नका शिजण्यासाठी. तर आता बघू शकता तुम्ही, आपले मासे एका साईडने शिजत आलेत. एक 5 मिनिटं असे ठेवले की ते छान शिजतात खालून. त्यानंतर आता मी उलटून घेतेय मासे. उलटताना ही काळजी घ्यायची की सावकाश उलटायचे. तुम्ही पाहू शकता की ते छान आपले शिजतायत मासे असे तेलामध्ये. हे असे खूप छान लागतात चवीला, कारण की आपण वाटणाच्या भाज्या तर नेहमीच खातो. ही अशी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागते विदाऊट वाटणाची. आणि नेहमी मग वाटणाची भाजी खाऊन काय होतं, तीच तीच चव लागते आणि वेगळेपणा असा काही जाणवतच नाही. सो ही भाजी अशी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल.
आणि याला कोणत्याही प्रकारचं वाटण लागत नसल्यामुळे अगदी झटपट होते. तुम्ही बघू शकता असे आपले मासे छान एका बाजूने शिजलेत. आता आपण दुसऱ्या बाजूने छान त्याला शिजवून घेऊयात. आणि पलटताना एक काळजी घ्यायची आहे, हळूवारपणे असे पलटवून घ्यायचे ते मासे, तुटले नाही पाहिजे ते, कारण की तुटल्यावर कसं होतं ते त्याचं आपल्याला छान नाही वाटत. तो असे हळू अलगद असे ते आपल्याला उलटून घ्यायचे मासे. तर तुम्ही बघू शकता इथे आपले मासे एका बाजूने किती छान असे शिजलेत. आता दुसऱ्या बाजूनेही असे 5 मिनिटासाठी ठेवून द्यायचे, तसेच अजिबात हात लावायचे नाही किंवा त्याच्यावरती झाकणही ठेवायचं नाही. ते तुम्ही बघू शकता याला किती छान तर्री आली आहे आणि शिजलेत आता आपले मासे. मी याच्यावर गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकतीये. तर अशी 10 मिनिटात आपली ही फिश फ्रायची रेसिपी अगदी झटपट तयार आहे. तुम्ही ही भाजी ह्याच्यासोबत तांदळाच्या भाकरी सोबत किंवा चपाती सोबत पण खाऊ शकता. पण मोस्टली ही भाजी तांदळाच्या भाकरी सोबत खूप छान लागते. तर तुम्ही नक्की ट्राय करा माझी ही रेसिपी. आणि तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी अशा ज्या छान छान रेसिपीज घेऊन येते त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तोपर्यंत थँक यू. भेटूया पुढच्या रेसिपी सोबत.